टुवर्ड्स ग्रीन एनर्जी या चॅप्टरमध्ये आपण एनर्जी प्रोडक्शन, थर्मल पॉवर प्लांट आणि न्यूक्लियर एनर्जी पॉवर प्लांट हे आपण अभ्यासू. आता पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस हा टॉपिक आपण बघणार आहोत. तर आता नॅचरल गॅस आहे, त्याच्यापासून आपल्याला काय प्रोड्यूस करायची आहे? इलेक्ट्रिसिटी. पहिल्या दोघं पॉवर प्लांटमध्ये आपण काय वापरला होता? कोल फ्युएल वापरला होता थर्मल पॉवर प्लांटमध्ये. न्यूक्लियर एनर्जी पॉवर प्लांटमध्ये आपण युरेनियम आणि प्लुटोनियम हे ॲटमचं न्यूक्लियर फिशन करून त्याच्यापासनं एनर्जी प्रोड्यूस होते. ती कशासाठी वापरली होती? स्टीम प्रोड्यूस करण्यासाठी. आता काय यूज करून नॅचरल गॅस जो आहे याच्यापासनं नॅचरल गॅसच्या कंबशनने जो गॅस प्रोड्यूस होईल हायर टेम्परेचर आणि प्रेशरचा, तो गॅस काय करेल? टर्बाईन रोटेट करेल. टर्बाईन जो आहे तो जनरेटरला कनेक्ट केलेला आहे आणि मग जनरेटर रोटेट झाला की काय प्रोड्यूस होईल? इलेक्ट्रिकल एनर्जी. तर ही जी डायग्राम आहे ही डायग्राम आहे पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. तर ह्या पॉवर प्लांटमध्ये तीन महत्त्वाचे सेक्शन्स आहेत: कंबशन चेंबर, त्याच्यानंतर गॅस टर्बाईन आणि जनरेटर. तर याच्यामध्ये हा जो कंबशन चेंबर आहे याच्यामध्ये नॅचरल गॅसचं कंबशन होतं. प्रेशराइज एअर जी आहे ती प्रेशराइज एअर कंबशन चेंबरमध्ये इंट्रोड्यूस केली जाते आणि मग इथं नॅचरल गॅस जो आहे त्याचं कंबशन होतं आणि गॅस ॲट व्हेरी हाय टेम्परेचर आणि प्रेशरचा प्रोड्यूस होतो. तो गॅस काय करतो? टर्बाईन रोटेट करतो आणि हा टर्बाईन जनरेटरला कनेक्ट केलेला असतो. जनरेटर रोटेट झाला की काय प्रोड्यूस होते? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. असं हे नॅचरल गॅस पासनं जी एनर्जी प्रोड्यूस होते त्याच्यापासनं इलेक्ट्रिक जनरेशन आहे. तर मग आता हा जो पॉवर प्लांट आहे या पॉवर प्लांटचं एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं? ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन पॉवर प्लांट युजिंग एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. तर याच्यामध्ये कंबशन चेंबरमध्ये आपण नॅचरल गॅसचं कंबशन करतो. म्हणजे नॅचरल गॅसमध्ये कोणती एनर्जी आहे? केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जीचं कन्वर्शन कोणत्या एनर्जीत झालं आहे? कायनेटिक एनर्जी. मग कंबशन झाल्यानंतर तो गॅस प्रोड्यूस होतो हायर टेम्परेचर आणि प्रेशरचा. तो काय रोटेट करतो? टर्बाईन रोटेट करतो. म्हणजेच कायनेटिक एनर्जी जनरेट होते. कशामुळे? नॅचरल गॅसच्या कंबशन. मग त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. टर्बाईन रोटेट होतो म्हणजे कायनेटिक एनर्जी काय होते? कायनेटिक एनर्जी ऑफ जनरेटर इज कन्व्हर्टेड इंटू द कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन आणि मग इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती प्रोड्यूस होते. तर हा जो पॉवर प्लांट आहे हा पॉवर प्लांट इफिशियंट आहे. कोणाच्या तुलनेने? दुसरे जे दोघं पॉवर प्लांट आहेत त्यांच्या तुलनेने. थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण फ्युएल कोल वापरला होता. कोल फ्युएल वापरल्यामुळे त्याच्या बर्निंगमुळे काय प्रोड्यूस होतं? एअर पोल्युशन होतं. त्याच्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांटमध्ये न्यूक्लिअर फ्युएल जे वापरले जातात युरेनियम आणि प्लुटोनियम ॲटम, तर त्याच्यामुळे जे न्यूक्लिअर वेस्ट प्रोड्यूस होतं ते सुद्धा डिस्पोज करणं एकदम कठीण असतं. त्याच्यानंतर न्यूक्लिअर फिशनच्या रिॲक्शनमुळे ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते. तर अशा वेळेस काही ॲक्सिडेंट झाला तर ते एकदम फॅटल असतं. तर त्या दोघं पॉवर प्लांटपेक्षा हा पॉवर प्लांट इफिशियंट आहे. का? कारण नॅचरल गॅसमध्ये सल्फर नसतो. म्हणून पोल्युशन जे आहे ते पोल्युशन त्या दोघं प्लांटच्या कंपॅरिझनने कसं होतं? लेस होतं. ठीक आहे. आपण नॅचरल गॅसने जी एनर्जी प्रोड्यूस झाली त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते ते आपण बघू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या आधी जो टॉपिक बघितला पॉवर प्लांट जनरेशन बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस, बरोबर. त्याच्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला ह्या चॅप्टरचा तो आहे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. तर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी
जनरेशन 3 पॉवर प्लांट बघितलं, थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांट आणि पॉवर प्लांट एनर्जी प्रोडक्शन ऑफ पॉवर प्लांट बेस्ड ऑन द एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. तर या तिघ पॉवर प्लांटमध्ये पहिला जो बघितला थर्मल पॉवर प्लांट, तर त्याच्यामध्ये कोल हा फ्युएल वापरला होता. दुसरा पॉवर प्लांट आहे न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांट, त्याच्यामध्ये युरेनियम आणि प्लुटोनियम हे दोघं न्यूक्लिअर यांचं फिशन झालं आणि त्याच्यापासून एनर्जी प्रोड्यूस झाली. तर हे एन्व्हायरमेंटली फ्रेंडली आहेत का? तर हे जे पॉवर प्लांट आपण बघितले ते एन्व्हायरमेंटली फ्रेंडली नाही. का? कारण आपण जर पहिला पॉईंट बघितला अभ्यासला तर थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोल ऑफ फ्युएल वापरला आहे. कोल बर्न केल्यानंतर त्याच्यापासून वॉटर बॉईल केलं जातं आणि वेगवेगळे गॅसेस जे आहेत ते इमिट होतात, म्हणजे एअर पोल्युशन होतं. इनकम्प्लीट कंबशनने कार्बन मोनॉक्साईड फॉर्म होतो. त्याचा जो इफेक्ट आहे तो एन्व्हायरमेंटवर होत असतो. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कार्बन डायऑक्साईड जर इमिट झाला त्याचे सिव्हिअर असे इफेक्ट एन्व्हायरमेंटवर होत असतात. त्याच्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड जो आहे याच्यामुळे ॲसिड रेनसारखे प्रॉब्लेम जे आहेत ते अराईज होतात आणि ह्या गॅसेस हार्मफुल गॅसेसच्या इमिशनबरोबर शूट पार्टिकल्स, बारीक बारीक शूट पार्टिकल जे आहेत ते पण इमिट होतात आणि मग त्याच्यामुळे अस्थमासारखे डिसीज जे आहेत ते स्प्रेड होतात. म्हणजे हे पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट जे कोल हा फ्युएल वापरून एनर्जी प्रोड्यूस केली होती तर ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही. त्याच्यानंतर हे जे कोल हा जो सोर्स आहे एनर्जी प्रोडक्शनसाठी आपण फ्युएल म्हणून तो वापरतो, तर त्याचे जे रिझर्वर आहेत ते लिमिटेड आहेत आणि ते प्रोड्यूस व्हायला मिलियन्स इयर्स जे असतात ते लागतात आणि म्हणून याचे रिझर्वर्स लिमिटेड आहेत आणि आपण जर ते सारखे एनर्जी प्रोडक्शनसाठी जर वापरत गेलो तर फ्युचरमध्ये ते डिप्लेट होतील आणि म्हणून हे पॉवर प्लांट जे आहे जे फ्युएलपासून एनर्जी प्रोडक्शनचे ते पॉवर प्लांट एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही. त्याच्यानंतर आपण दुसरा पॉवर प्लांट जो बघितला होता न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांट, याच्यामध्ये न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांटमध्ये युरेनियम आणि प्लुटोनियम याचं न्यूक्लिअर फिशन होतं आणि त्याच्यापासून जी एनर्जी प्रोड्यूस होते त्याच्याने स्टीम प्रोड्यूस केली जाते, म्हणजे वॉटर बॉईल केलं जातं. मग ह्या पॉवर प्लांटमध्ये सुद्धा जे न्यूक्लिअर वेस्ट असतं ते न्यूक्लिअर वेस्टमधनं पण हार्मफुल रेडिएशन इमिट्स होतात. ते डिस्पोज करणं पण एक कठीण काम असतं. त्याच्यानंतर न्यूक्लिअर फिशनच्या रिॲक्शनमध्ये ह्यूज अशी एनर्जी रिलीज होते आणि मग ते पण एक फॅटलच आहे तसा ॲक्सिडेंट. आणि हे सगळे पॉईंट्स जर आपण कन्सिडर केले तर हे तिघं पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांट अँड पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस, हे तिघही पॉवर प्लांट एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही. आणि म्हणून जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली पॉवर प्लांट आहे जे रिन्युएबल सोर्सेस आहेत, वॉटर, विंड, सोलर एनर्जी, तर असे पॉवर प्लांट आहेत. असे पॉवर प्लांट काय केलं पाहिजे, मग यूज केले पाहिजेत. मग आपल्याला स्टडी करायला आहेत जे नॉन कन्व्हेन्शनल आहेत, रिन्युएबल सोर्सेस आहेत. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, पाण्यापासून इलेक्ट्रिक जनरेशन, विंड एनर्जी पॉवर प्लांट आणि सोलर एनर्जी पॉवर प्लांट, तर ते पॉवर प्लांट आपण अभ्यासू. मग त्याच्यातला जो पहिला पॉवर प्लांट आहे एन्व्हायरमेंट फ्रेंडली जे आहे, इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन दॅट आर एन्व्हायरमेंट फ्रेंडली, द पॉवर प्लांट इज हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. तर हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे मग ती कशी प्रोड्यूस केली जाते. डॅममध्ये जे वॉटर असतं ते कसं असतं, स्टोअर्ड असतं, स्टोअर्ड फॉर्ममध्ये असतं. मग त्या वॉटरची जी एनर्जी असते ती पोटेन्शियल एनर्जी असते. मग हा जो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे तर
डॅममधली जी पोटेन्शियल एनर्जी आहे, तर डॅममधलं स्टोअर्ड फॉर्ममधलं वॉटर म्हणजे कोणती एनर्जी, वॉटर रिझर्व्हर विथ पोटेन्शियल एनर्जी. स्टोअर्ड एनर्जी जी असते तिला आपण पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे जे स्टोअर्ड वॉटर आहे ते नंतर काय केलं जातं, फ्लो केलं जातं. म्हणजे त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्शन कोणत्या एनर्जीमध्ये होतं, कायनेटिक एनर्जीमध्ये. मग आपण जर तुम्ही डॅम बघितला असेल प्रत्येकाने, जेव्हा स्टोअर्ड वॉटर जे आहे ते सोडलं जातं तर बेसला बरोबर त्या डॅमच्या बेसला टर्बाईन असतो. त्या फ्लोईंग वॉटरमुळे तो टर्बाईन रोटेट होतो. इथं कुठलाही फेल वापरलेला नाही. आपण तिघं पॉवर प्लांटमध्ये टर्बाईन रोटेशनसाठी कुठलं तरी न्यूक्लिअर फेल असेल, कोल असेल, नॅचरल गॅस असेल असे वापरले होते. इथं कुठलाही फेल वापरलेला नाही. जी वॉटरचा जो फ्लो असतो त्याच्याने जी कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस होते त्या फ्लोमुळे टर्बाईन रोटेट होतो आणि टर्बाईन हा जनरेटरला कनेक्ट केलेला असतो आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. मग आता वॉटर रिझर्व्हर विथ पोटेन्शियल एनर्जी. मग हे पोटेन्शियल एनर्जी जेव्हा वॉटर फ्लो होतं तर वॉटर टर्बाईन म्हणजे वॉटर रोटेट टर्बाईन जनरेटरला कनेक्ट केलेला असतो आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. दॅट आर द डिफरंट स्टेजेस इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. मग आता एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये, तर पोटेन्शियल एनर्जी जी असते वॉटरमधली स्टोअर्ड फॉर्ममध्ये जे वॉटर असतं डॅम, ती पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्शन कशामध्ये होतं, कायनेटिक एनर्जी. जेव्हा वॉटर फ्लो होतं तेव्हा मग त्या फ्लोईंग वॉटरमुळे काय रोटेट होतो, टर्बाईन. मीन्स कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. आणि टर्बाईन जनरेटरला कनेक्ट केलेला असतो. म्हणजे जनरेटर रोटेट झाला म्हणजे काय प्रोड्यूस होते, इलेक्ट्रिसिटी. दिस इज द एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट. मग हा जो पॉवर प्लांट आहे ह्या पॉवर प्लांटमध्ये कोणत्याही टाईपचं फ्युएल जे आहे ते वापरलेलं नाही. म्हणजेच एअर पोल्युशन जे आहे ते नसतं ह्या पॉवर प्लांटमध्ये. त्याच्यानंतर कुठल्याही फ्युएलचं कंबशन होत नाही म्हणजे एअर पोल्युशन नाही हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये. त्याच्यानंतर हा जो पॉवर प्लांट आहे याच्यापासून आपण सफिशियंट वॉटर जर स्टोरेज असलं डॅममध्ये तर आपण जेव्हा पाहिजे जेव्हा नेसेसरी असेल तेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. नंतर रेनी सीझनमध्ये हा डॅम पूर्णतः भरतो म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी इलेक्ट्रिसिटी आपण याच्यापासून प्रोड्यूस करू शकतो. हे जे आहेत हे ॲडव्हान्टेजेस आहेत. मग हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटचे डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. मग कोणकोणते डिसॲडव्हान्टेजेस आहेत, तर हा पॉवर प्लांट जर जिथं असेल तर बिकॉज ऑफ द बॅक वॉटर ड्यू टू द स्टोरेज ऑफ वॉटर इन द डॅम, सबमर्ज विलेजेस अँड टाउन्स. तर जिथं डॅम कन्स्ट्रक्ट केला जातो तिथं जे विलेजेस टाउन्स असतात ते सबमर्ज होतात. फॉरेस्ट असेल, काही फर्टाईल लँड असेल ती पण सबमर्ज होते. म्हणजे त्या जिथं डॅम कन्स्ट्रक्ट केला जातो त्यांचं रिहॅबिटेशन केलं जातं. दुसरीकडे तिथं जी राहणारी वस्ती आहे ती दुसरीकडे त्यांचं रिहॅबिटेशन केलं जातं. तर हे डिसॲडव्हान्टेजेस आहेत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटचे. मग आपण हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट बघितला जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत त्याच्यापैकी. त्याच्यानंतर आपण विंड एनर्जी पॉवर प्लांट जो आहे तो बघणार.